प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आजार बरे करतो किंवा मंतरलेलं पाणी देऊन असाध्य आजार बरे केले जातात असे दावा करणारे भोंदू बाबा आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पुण्यामध्ये नुकताच कोंढवामध्ये अशा एका चर्चमध्ये चालू असलेल्या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये तक्रार केली गेली आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे. हा जो स्वयंघोषित पास्टर त्याच्यामध्ये होता तो असा दावा करत होता की त्याच्याकडे काही मांत्रिक शक्ती आहे आणि ज्याच्या माध्यमातून तिचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या शरीरात असलेला कुठलाही असाध्य आजार बरा होतो. खेदाची गोष्ट अशी आहे की जादूटोणा विरोधी कायदा असून अजूनही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाच्या जाहिराती केल्या जातात, असे जाहीर कार्यक्रम देखील केले जातात. काही दिवसांपूर्वी मिरजेमध्ये, आता पुण्यामध्ये याच्या विरोधामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टींना आळा बसू शकेल. परंतु आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की असं कुठल्याही मंत्रांनी तंत्रांनी आजार बरा होत नाही आणि या स्वरूपाचा भोंदू हा कुठल्याही धर्माचा असू शकतो. तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो, ते सामान्य माणसांचं शोषणच करत असतात. त्याच्यामुळं अशा स्वरूपाच्या सर्व धर्मातल्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 30 वर्ष काम करत आहे. तुमच्या आजूबाजूला जर प्रार्थनेतून आजार बरे होतात असा दावा करणारे जर कोणी भोंदू बाबा बुवा असतील तर नक्की अनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा. अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित असलेले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अनिसच्या कामाशी जर जोडून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि नंबर लिहा. आमचे कार्यकर्ते तुमच्याशी संपर्क करतील.